दादा भुसे दादा भुसे आले होते भेटायला. काय नेमकी चर्चा झाली तुमच्यामध्ये? माझे दादा हे माझे जुने मित्र आहेत. अत्यंत चांगल्या प्रकारे त्यांचं कार्य चालू आहे, काम चालू आहे. आज त्यांची साताऱ्याला भेट होती. सैनिक स्कूल आणि त्याचबरोबर जिल्ह्यातल्या जेवढ्या शाळा आहेत त्यांचा आढावा घेण्याकरता ते इथं आलेले आहेत. मी त्यांना एक निवेदन दिलं की प्रत्येक शाळेला एक स्पोर्ट्स किट असं त्यांनी त्यांच्या योजनेतनं त्यांनी द्यावं. म्हणजे काय होतं की बऱ्याचशा वेळेस साहित्य नसल्यामुळं, साहित्य अभावी मुलांना त्या खेळ खेळणं तर लांबच राहिलं, पण हा खेळ नेमका काय हे याची सुद्धा माहिती नसते. आणि त्याकरता त्यांनी ते म्हणले आम्ही मंजुरी देऊ. म्हणजे इथंच नाही, संपूर्ण महाराष्ट्रभर ज्या ज्या संपूर्ण शाळा आहेत प्रत्येक ठिकाणी व्हॉलीबॉल हे ते तसं एक किट दिलं तर तिथले ते त्या भागातले लोक चांगले म्हणजे त्यांनी कामगिरी किंवा भविष्यकाळात मोठ्या हुद्द्यावर जातील, उच्चांक गाठतील. आणि त्याचबरोबर जे जागा भरायच्या आहेत, रिक्त जागा ज्या आहेत किंवा त्या संदर्भात सुद्धा, आणि एकंदरीत साधारण अलीकडं जो सारखा आपण महिलांच्या संदर्भात वारंवार सांगून लोकांमध्ये काय फरक पडत नाही दुर्दैवाने. त्यामुळे अत्याचार वाढत चाललाय आणि कुठेतरी ह्याला आळा घालण्याकरता असं मुलींना सुद्धा सेल्फ डिफेन्सचं ट्रेनिंग मला ते सांगत होते की पुण्यात त्यांनी जसं संभाजीनगरला मुलांसाठी शाळा चालू केली, पुण्यात त्यांनी आता मुलींकरता तशी त्या प्रकारची शाळा चालू केली. आणि बाकी जनरल महाराजसाहेब, भारत पाकिस्तान युद्ध कोणत्याही परिस्थितीत होऊ शकतं असं एकंदरीत चित्र आहे. तुमचं काय मत आहे या सगळ्या हल्ल्यावर आणि ह्या युद्धाच्या अनुषंगाने? एक आपण समजून घेतलं पाहिजे, मुळात ज्याला आपण जीव देऊ शकत नाही, जन्माला घालू शकत म्हणजे जीव देऊ शकत नाही, अशा कोणाचाही जीव घेण्याचा अधिकार कोणालाही नाही. आणि हे वरच्यावर तर घडत असतंच. अतिरेकांच्या माध्यमातून त्यांनी ते काय कुठली मेंटॅलिटी त्यांची किंवा ते त्यांना कुठली जात नाही आणि धर्म नाही. म्हणजे परवा जो प्रकार घडला म्हणजे एक समजत नाही की म्हणजे प्राण्यांमधला सगळ्यात हुशार जर कोण असेल तर माणसाचं नाव घेतलं जातं, कारण की थोडी बुद्धी दिली. पण परवाचा असे प्रकार जेव्हा आपण पाहतो तेव्हा असं म्हणायची वेळ आली की प्राणी परवडले पण माणसं नाही. कारण एवढा किळसवाणी प्रकार, एवढं म्हणजे काय शब्दात काय म्हणजे वर्णन करता येत नाही म्हणण्यापेक्षा वेदना होतात. आणि असे जे काही लोक आहेत त्या सर्व लोकांना, कोणी पण असो, गुन्हेगारी थांबवायची असेल ना, आणि त्याला जर तुम्हाला जर मनापासून थांबवायचे असेल तर तिथं काही बघता काम नाही. ज्युव्हेनाईलच्या खाली 16 वर्षाचं आहे, 17 वर्षाचं आहे, त्यामुळे त्याला कळत नाही.
काय कोणाला सुट्टी द्यायची नाही. कारण की अलीकडं ह्याच लोकांचा, ह्याच कॅटेगरीमधल्या मुलांचा, मुलींचा उपयोग जास्त केला जातो क्राईमसाठी. आणि कुठेतरी मग हे रिमांड होमला पाठवायचं, तिथं कधी कोणाला माहीत पण नाही ते कधी सुटका होती त्यांची, काय होतं, आणि परत बाहेर त्यांच्या हातात बंदुके असतात. जेव्हा एखाद्याला कळतं हे कसं हातात पकडायचं, झालं. आणि तो जर कोणाला जर मारू शकत असेल तर असे लोक नसलेले परवडले, कोणी पण असो. आणि यांचा खात्मा झालाच पाहिजे, जे कोण असतील ते टेररिस्ट असतील किंवा जे काय कॅम्प्स असतील तिथे उडवल्या पाहिजे. तर तुम्हाला काय वाटतं या सगळ्या पार्श्वभूमीवर भारत पाकिस्तान युद्ध झालं पाहिजे असं वाटतंय? हे भारत पाकिस्तान युद्ध उल्लेखच कोण करत नाही ना. त्यांचे जे हा जो जो जिथं हे ट्रेनिंग कॅम्प्स आहेत तो एरियाच उद्ध्वस्त करून टाका, विषय संपतो. आता वास्तविक ज्या ज्या वेळेस वर्ल्ड कॉन्फरन्सेस होतात, जागतिक लीडर बसतात सगळे वेगळ्या वेगळ्या देशात, अनेकदा मुद्दा उपस्थित झालेला आहे. हे तोडगा तरी काढला पाहिजे. किती दिवस चालणार आणि किती दिवस अजून लोक म्हणजे मृत्युमुखी जाणार. महाराजसाहेब, दादा भुसेंच्या बरोबर पुस्तकातल्या काही धड्यांची सिनेमा चर्चा झाली. हो, आता ते बालभारती जे आपलं, म्हणजे आपलं म्हणण्यापेक्षा शासनाचं जे तिथं प्रिंटिंग सगळं होतं सगळं, तर त्या ठिकाणी दरवर्षी आपण जर बघितलं तर तिथले इतिहास, खास करून इतिहासा बाबतीत जर आपण बोलत झालो तर दरवर्षी वेगळा इतिहास आपल्याला तिथं पाहायला मिळतो. आणि जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श आपण घेतला पाहिजे, तर लहानपणापासून प्रत्येक मुलाच्या, मुलीच्या अंगी उतरलं पाहिजे. आणि जेव्हा आपण लहान असतो, प्रायमरी शिक्षण असतं, त्यावेळेस जेव्हा आपण जे काही वाचतो ते आपल्या आयुष्यात, ते आपल्या मनात रुजलं जातं आणि त्या पद्धतीने माणूस वाटचाल करतो. त्यामुळं महाराजांच्या बाबतीत धडा व्यवस्थित तिथं प्रत्येक पुस्तकात हा असलाच पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांबरोबर संभाजी महाराजांचाही धडा असला पाहिजे असं वाटतं. चांगलं आहे ना. दोघं मोठे योद्धे होते, त्याचबरोबर योद्धेपेक्षा एक सगळ्या अँगलनी जर बघितलं म्हणजे एक अष्टपैलू व्यक्तिमत्व दोघंही होते. म्हणजे एज्युकेशन घ्या, ॲडमिनिस्ट्रेशन, तुमचं सगळं इन जनरल तुम्ही बघा ना. त्यावेळेस सुद्धा कारखाने त्यावेळेस बांधण्यात जरी आले नाही तरी हे सगळं इंजिनिअरिंगचाच भाग झाला ना. साधं किल्ल्यावर चढायचं म्हणल्यानंतर आपल्याला धाकधूक लागते. त्यावेळेस मग कसं बांधले असतील मला सांग, हे कल्पना सुद्धा करू. शेवटचा प्रश्न, हिंदी विषयाची सक्ती हा मध्यंतरी जो प्रकार सुरू होता त्याच्याबद्दल तुमचं काय मत? हे बघा, आपण नेहमी आता वस्तुस्थिती म्हणजे गाठ बांधली पाहिजे. जग एवढ्या स्पीडने चाललंय, कळत पण नाही. काल ज्या डेव्हलपमेंट झाल्या आणि आता आज ज्या होतात ते दररोज एवढ्या वेगाने होतात. म्हणजे 21वे शतक जर पाहिलं आपण
तर फार वेगाने पुढे चाललंय. त्या अगोदर कसं डेव्हलपमेंट्स एवढ्या नव्हत्या, म्हणजे होत्या पण एवढ्या मोठ्या प्रमाणात त्याच्यावर रिसर्च आणि हे ते झालं नव्हतं. आज आपण जर साधं एक 5-6 दिवस जर वाचन बातम्या किंवा साध्या बातम्या जरी बघितल्या नाही तर आपण आपल्याला काही म्हणजे लिंकच लागत नाही. आणि त्यामुळं या संपूर्ण या सगळ्या धावत्या आणि अत्यंत जिथं संपूर्ण कॉम्पिटिशन एवढी वाढलेली, ह्याच्यात केवळ टिकणं हा उद्दिष्ट नाही. तर आपल्याला कुठल्या तरी उंचीवर जायचं असेल तर आपण सगळ्यांनी समजून घेतलं पाहिजे. प्रत्येक भाषेला महत्त्व आहेच, मराठीला तर आहेच, पण आज मला सांगा, आपण जर समजा आपल्याला उच्चावर जायचं असेल तर अख्ख्या संपूर्ण जगात ॲक्सेप्टेड कुठली भाषा आहे? ॲक्सेप्टेड म्हणण्यापेक्षा जे सगळ्यांना समजते अशी इंग्लिश आहे. म्हणून इंग्लिशला नाव काय दिलं जातं? लिंग्वा फ्रँका, म्हणजे जनरल सगळ्यांना तुटकी पुटकी काय समजत असते. आता जर आपण इंग्लिशच शिकवलं नाही मुलांना तर ते कॉम्पिटिशनमध्ये टिकणार कसं तुमच्या एक्झाम्स? आणि मग जेवढं आपण तुम्ही रिजनल 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 असं विचार करत आपण गेलो तर आपण आपला स्कोप मुलांचा किंवा आताचे जे तरुण पिढी आहे त्यांचा स्कोप आपण हे करतोय, म्हणजे लिमिट कळत न कळत, म्हणजे भावनेच्या पायात आपण त्यांचं संपूर्ण स्कोप लिमिट करतोय. मराठी भाषा आलीच पाहिजे प्रत्येकाला. त्या राज्यातल्या जे काही लोक आहेत त्यांना त्यांच्या मातृभाषेसंदर्भात प्रेम स्वाभाविकच, म्हणजे त्यात काय दुमत नाही. पण मराठी घेऊन तुम्ही सगळे जगात तर जाऊ शकत नाही, हिंदी घेऊन सुद्धा तुम्ही सगळ्या जगात जाऊ शकत नाही. तर त्यावेळेस ठरलं असेल की आता हिंदी राष्ट्रभाषा किंवा हे असं. माझं तर म्हणणं ना, सगळ्या भाषा राष्ट्रभाषा घोषित करून टाक. हाय काय त्यात एक कम्युनिकेशनचं साधन. हे त्या काळात कोणीतरी म्हणालं असेल की ह्याला पांढरं म्हणतात म्हणून आपण पांढरं म्हणतो. त्या काळात समजा शब्दकोश किंवा हे सगळं निर्माण करताना तुमच्यासारखे जर तज्ज्ञ असते आणि सांगितलं हे काळ आहे तर आपण काळाच म्हणाल असतो. हे फक्त कम्युनिकेशनचं साधन आहे, ते आहेत का त्यात? पण अभिमान तर प्रत्येकाला आहेच आपापल्या भाषेचा. मला कोणाच्या विचाराच्या विरोधात मी बोलतो अशातला भाग नाही, पण ही फॅक्ट आहे. तुम्ही मान्य करा नाही तर करू नका.